सर्व जीवांना सर्व सुख मिळेल. आता सर्व सुख शब्दाकडे आपण म्हणजे ह्या ग्रंथाचं प्रयोजन आहे. साहित्यशास्त्रामध्ये साहित्याचे भाव साहित्य म्हणजे भावनेचे त्याला साहित्य असं म्हटलं जातं. साहित्यशास्त्राचं जे मूल्यमापन ज्याला समीक्षाशास्त्र म्हणून आम्ही कॉलेजच्या मुलांना शिकवतो, तर त्याच्यामध्ये हा भाग आलेला आहे की मूल्यमापन करणं, त्याचा निर्णय करणं किंवा त्याचं समीक्षा करणं, त्याचं न्यायनिवाडा करणं, योग्य अयोग्य अशा ज्या पद्धतीचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये फलप्रयोजन सांगितलं. एखादी गोष्ट आपण का करतो, आपण का जेवतो, आपल्याला भूक लागते, आपल्याला ताकद यावी, शक्ती यावी, आपल्याला जाणीव होती. तुम्ही चहा का पिता, आठवण येते म्हणून शक्ती मिळते, तुम्हाला एनर्जी मिळते. नंतर डॉक्टर सांगतात तुम्ही आता चहा घ्यायचा नाही तर मग संपलं तुमचं, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे तत्व सांगितलेलं आहे की हो सर्व सुख शब्द कुठं आलेला आहे, तर सर्व सुख हे भगवंताचं नाव आहे. जे सुख प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या सुखाची तुम्हाला गरज वाटत नाही. संत साहित्यामध्ये सर्व सुख, सर्व सुखाचे आगर वापर आत्मादेवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार, बरोबर आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर, सर्व सुख त्याला म्हटलं जे सुख प्राप्त झाल्यानंतर जगातल्या इतर सुखाची आपल्याला गरज वाटणार नाही. ज्याने भरपूर जेवण केलं त्याला कुठं नाश्ता करावा वाटेल ते इकडे तिकडे जावं वाटणार नाही, बरोबर. जे उपाशी ते कुठे इकडे तिकडे हात पसरले, ज्याचं पोट भरले तो म्हणून मला थोडं द्या, मला थोडं द्या. आता एखाद्याची वृत्तीच भिकारी असेल तर त्याला काय मग, जसं एखादा भिकारी होता त्याला म्हटलं तुला लॉटरी लागली तू काय करशील, तो म्हणला मी गाडी घेऊन भीक मागच. असे असतील तर काय उपयोगीची, म्हणजे गाडी घेऊन भीकच मागणार, वृत्तीचा प्रश्न तो सोडून द्यायचा विषय आपलं. पण तसं सर्व सुख म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनात त्याचं चरित्र कलंकित करण्यासाठी समाजातील काही समजकंटकांनी एका स्त्रीला तिथं पाठवले, महाराजांचं चरित्र कलंकित करतो. ती गेली, महाराज माझ्याकडे भरपूर श्रीमंती आहे, वडिलांची आहे, मी तुमच्याशी लग्न करू इच्छिते, मला माहिती आहे पहिले तुम्हाला 2 बायका आहे किंवा काय आहेत, पण तरी पण मी तुमचं जीवन सगळं संसार सांभाळू शकते. पण महाराजांनी त्यावेळी जर आपल्यासारखी कोणी अलीकडची असली तर एवढी प्रॉपर्टी मिळते म्हणजे मला काय प्रॉपर्टी इस्टेटसाठी पुढच्या दाराने नाही मागच्या दाराने उद्या म्हटली असते नाही का, दुसऱ्या गाड्या पाठवते, उद्या चालते, आज नका सोळशी भक्तांनीच पाठवले किंवा काय असेल ते. तरी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं की जाई व मातेतून न करी सायास आम्ही विष्णुदास तैसेच नाही. तुझी जी अपेक्षा नाही त्याप्रमाणे आम्ही भगवंताचे भक्त तसे नाही का, जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त झाले. परावियानारे आम्हा रुक्माई समान हे गेले नेमून होईचे. असं भगवान प्रभू रामचंद्र आपल्याला माहिती चंद्रसेनेच्या मालात गेल्यावर म्हणतात की नाही, रघुकुल रीत सदा चले मी राम अवतारामध्ये एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे. चंद्रसेनी मला कोणाशी संबंध ठेवता येणार नाही तुझ्या भीती, तुम्हाला माहिती पुढं मारुती राय आले त्यांनी पलंग कोरला, पलंग बासून मोडला वगैरे. म्हणजे असे जे या ठिकाणी सांगितलेले की सर्व सुख त्याला म्हटलं जातं जे सुख प्राप्त झाल्यानंतर इतर सुखाची अपेक्षा राहत नाही. ज्याच्याकडे संपन्नता आहे, समृद्धता आहे, तो दुसऱ्याकडे कशाला ही वस्तू द्या मला ती वस्तू द्या कशाला म्हणणारच नाही. तसं सर्व सुख शब्द हा विष्णू सहस्रनामामध्ये आलेला आहे, संत साहित्यामध्ये बी आलेला आहे. आणि मग हा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने म्हणत असताना की या ग्रंथाचं महत्त्व काय, हा साहित्याच्या आमच्या प्रयोजनामध्ये ज्यावेळी आमच्याकडे असं म्हटलं जातं की मराठी भाषा म्हणजे मराठी साहित्याची प्रयोजन काय, मराठी निर्माणाचे प्रयोजन किंवा एखादा लेखक कथा कादंबरीकार का लिहितो, त्याच्या पाठीमागे त्याला काय वाटतं म्हणून तो लिहिलेला आहे. मला अनुभव आला, मी भोगलेला आहे, मी बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे, मी ऐकलेलं आहे म्हणून मी लिहितो, म्हणून लोकांना सांगतोय असं आपण म्हणतो. म्हणजे ही त्याची प्रयोजन असते, बरोबर आहे. कधी कधी आपण ज्या घरात भूते तिथं भूतं टांगलेले किंवा काहीतरी आज दोष आहे वास्तूचा, रात्रीचा आवाज येतो, काही येतो, कोण काढतं काय त्याची त्यांना माहीत, पण तरी आपण काय म्हणतो इथे नवनाथ ग्रंथ आला. म्हणजे काय झालं, तिथं ज्याला अशुभ निवारण, अशुभ राहत नाही, तिथं भीती राहत नाही, तिथं आपण मसालभूमीतून चालू तर म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आपल्याला माहिती देवाचं नाव घेते, पळे भूत बाधा गेले ते बरं. पुन्हा एवढं मला ना मण्याच्या मण्यामध्ये कोण भीतो भाग वेगळा आहे, पण भीती वाटल्यावर मात्र लोकांना वाटतं. तसं या ठिकाणी सांगतात की हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जनाबाई महाराज वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी किंवा ज्ञान होय मुडा, मूर्ख असतील, दगड असतील, मतिमंद असतील त्यांना सुद्धा ज्ञान होऊ शकेल असा हा माझा ग्रंथ. किंवा भाव अक्षराची गाठ आणि मग ज्ञानाने बोलती ते हे माई ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ही संत जनांची आई आहे.
किंवा भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितया सोमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी की हे ज्ञानेश्वरी अशी एकनाथ मला म्हणतात की याच्यावर नुसता भाव ठेवला तरी प्रत्यक्ष भगवान तुमच्यावर कृपा करतो. किंवा जनाबाई म्हणतात ना, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. टीका म्हणजे आपल्याकडे दोन अर्थाने समीक्षा शास्त्रामधलाच हा भाग आहे. पुन्हा टीका म्हणजे एखाद्या नावं ठेवणं ही पण टीका आहे. एखाद्याबद्दल काहीतरी बोलणं, आदवा मागं बोलणं, तो असाच वागतो तसाच वागतो, तो परिस्थिती असेल तर त्याला टीका म्हणतो, पण नसेल तर तसं बोललं तर त्याला टीका म्हटलं जातं. आणि एखाद्या ग्रंथावर लिहिल्यानंतर सुद्धा त्याला काय म्हणतात, टीका लिहिली. याच्यावरची ही टीका आहे, याच्यावरचा हा भाष्य आहे किंवा सारांश आहे. तसं ऐसावर या टीकेशी जो कोणी वाचेल त्याला ज्ञान होईल जनाबाई महाराज म्हणतात. म्हणजे असेही ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि म्हणून एकतरी ओवी आणून नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी, एक ओवी जरी जीवनात आपल्या उतरली ना आपल्याला कळेल तरी आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल असं म्हणतात. म्हणजे या ग्रंथाचं प्रयोजन मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. म्हणून काही पुस्तकांचं आयुष्य तुम्हाला माहिती, काही पेपरचं किंवा कागदाचं आयुष्य किती असतं. सकाळचा पेपर सकाळी चालतो, दुपारी चालत नाही, दुपारी संध्यानंद येतो लगेच आमच्या पुण्यामध्ये. सकाळचा पेपर संध्याकाळी चालत नाही, त्याचं आयुष्य एका दिवसाचं पण नाही, अर्ध्या दिवसाचं. बरोबर आहे ना. काही एखादा दिवस चालतं, त्याच्या पलीकडे काही गेलो तर आपण 7 दिवसाचं असतं, 3 दिवसाचं असतं. काही महिन्याचं मासिक म्हणतो आपण, ते प्रत्येक महिन्याला येतात मासिक. काही लोकांचे असतात, काहीची साप्ताहिक 7 दिवसाला येतात. आणि दिवाळीचे काही ठराविक काळात तेवढे दिवाळीचे काय पदार्थ कसे बनवायचे, तुम्हाला करायच्या कशावरून लाडू कसे बनवायचे ते बघायचे, त्याच्याप्रमाणे करायचे. बरीच लोक त्याच्यात पण मग्न असतात. त्यांचं आयुष्य किती तेवढ्या दिवाळीच्या सणापुरतंच. बरोबर आहे की नाही. म्हणजे असे हे पुस्तकाचे वर्तमानपत्राचं तुम्हाला सकाळी आलेला पेपर, दुपारी महिला भगिनीला की संध्याकाळी काय करतात, मुलांनी शिकली तरी त्यांनी काढायला सुरुवात करतात. म्हणजे त्याचं आयुष्य, त्या पानाचं त्या अक्षराची किंमत किती आहे, 0. एखादा मासिक असतो महिन्याला निघते, ते त्रैमासिक आहेत आमच्याकडे, साप्ताहिक आहे. त्याच्यानंतर हे वार्षिक अंक, आम्ही कॉलेजचे अंक काढतो त्याला वार्षिक अंक. एका वर्ष दुसऱ्या वर्षी बोलतात मागच्या वर्षी, आताच लेटेस्ट काय ते अलीकडचं दाखवावं. म्हणजे त्या एखाद्याचं आयुष्य 2 वर्ष 3 वर्ष कथा काढण्यापर्यंत अजून 4 वर्ष. पण ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये मात्र 750 वर्ष जरी होऊन गेले तरी आजही ती नित्य नूतन आहे. जोपर्यंत चंद्र सूर्यप्रकाश असेल तोपर्यंत ती नित्य नूतन आहे. आणि म्हणून असं म्हटलेले की जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगाथा ही, जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगाथा ही माय मराठीच्या गळ्यातलं मंगळसूत्र. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नानंतर जितकं मंगळसूत्राला महत्त्व आहे तितकंच कशालाच महत्त्व आहे माझ्या ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला. तर आपल्याला गाथेला महत्त्व आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही माय मराठीच्या कपाळावरील काय आहे, कुंकुम तिलक. म्हणजे आपण जसं महिला बघितलं सौभाग्यवतीला कुंकुम तिलकाचं महत्त्व आहे. आता हल्ली तुम्हाला माहिती आहे विधवा पण लावतात, आपण बघतो शहरात काय सांगायचं नाही कोणाबद्दल काय सांगायचं नाही. बरोबर आहे की नाही. खोटे नाटक करून लोक खोटी मंगळसूत्र काय सगळं करत असतात. तसं पण जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा ही आपल्या माय मराठीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, तसंच ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही माय मराठीच्या गळावर आपल्या कपाळावरील काय आहे, कुंकुम तिलक. इथंच का लावायचं याचं कारण इथं आपलं षडचक्र भेदन असतं. इथं लावलं तर इथून लगेच जागृती मिळते. म्हणून तर पाय आपण डोकं इथं ठेवतो. बरोबर आहे. असं उलटं करून कशी नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणाला महत्त्व असतं. तसं ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं आपल्याला आता महत्त्व कळलं. बरोबर आहे की. म्हणजे तो साम्राज्य भुवनेचा चक्रवर्ती कधी, जो हिचा कोणी काया वाच्या मनाने दास होईल ना, तो साम्राज्य भुवनेचा चक्रवर्ती कधी असं म्हटलं. आता याच्यानंतर ग्रंथाचं महत्त्व झालं. आमच्याकडे असं म्हटलं तर ग्रंथ त्यांनी चांगलं लिहिलं असेल पण त्याचा आचार काय, त्याचा विचार काय, त्याची शक्ती काय, त्याचा अभ्यास काय, त्याला व्याकरण माहिती का, त्याला शास्त्राचे नियम माहिती का, असं आमच्याकडे पाहिलं जातं. त्या माहितीसाठी सांगितलं. एखाद्या ग्रंथाचं पुस्तकाचं मूल्यमापन करत असेल त्यातली प्रकरण, त्यातली चॅप्टर, त्यातल्या भावभावना, त्यातली मांडणी, त्यातले शब्द शुद्ध अशुद्ध ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. अलग लक्षात. मग ते पाहत असताना जर विचार केला आपण त्याला अभिप्राय प्रत्यक्ष भगवंताचा आहे. कुणाचा आहे? स्वतः भगवंताचा. कृपा करी हरितयावर. बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरं आपण असं या ठिकाणी पाहत होतो की हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे, महान आहे, पण याचे लेखक कोण आहेत? लेखकाच्या बाबतीत जर विचार करायला लागलो तर आपल्याला सांगितले की देव म्हणती रुक्मिणी ह्या एकच योगी देखील नेली, हेची ज्ञान संजीवनी जाणत लोके, जो करील याची यात्रा तो तारील सगळेही गोत्रा, सगळेही कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. म्हणजे असे ज्ञानेश्वर महाराज आहेत की यांची एक वेळा आपण जर वारी केली
संपूर्ण विश्वाचं ज्ञान मी एकत्रित केले, त्याची मूर्ती जर कोण असेल तर ते ज्ञानेश्वर महाराज. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. आळंदीलाच का सप्ताह घ्यायचा किंवा कार्यक्रम करायचा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शन. अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथे जी केली, म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने देखील या ठिकाणी साधना येऊन केलेली. भवती वनवल्ली वृक्ष येथे देव योनी होती पक्ष, असती नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. या ठिकाणी देव देखील तपश्चर्या येऊन करतात. एवढंच नाही तर या ठिकाणी आपण जर हस्ती टाकली, हाडं टाकली माणसाची मृत, तर ती हाडांचं पुढं काय होतं, पाणी होतं. इकडे चरोडीकडे गेलं तर पुढं हाडं सापडत नाही. पण नाशिकला मात्र पिंजरे ठेवलेले आहेत. त्या पिंजऱ्यात टाकली की बरेच हाडं झाली की ती उचलून टाकून बाहेर देतात. आता कोणी म्हणतात त्याच्यापासून पोलगड वगैरे बनवतात, तो भाग आपल्याला नाही तिथं काय घ्यायचा. पण काय असेल ते असेल, तिकडे तो नंतरचा विषय आपला. तर या ठिकाणी त्या हाडाचं पाणी होते. असती नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. आता पंढरपूरचं महत्व म्हणताना असं म्हटलं की अवघेची तीर्थ घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. बरोबर आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. एवढं पंढरी पंढरी म्हणता पापाची भोवरी, पण हे पंढरी उनी सोपी. कोणतं? आळंदी. हरवया मूढ जनाची पापी, कळीकाळ कोपलिया कापी त्याचे रचले अलंकापुर. असं हे आळंदीचं किंवा यात्रा अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे धरे देणे या ज्ञानास. म्हणजे असा ज्ञानेश्वर महाराजाला वरदान दिलेलं आहे. म्हणजे एकतर विश्वातलं संपूर्ण ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आईवडिलांची तपश्चर्या तर आपल्याला सगळ्याला माहितीच. बरोबरी केली. म्हणजे एवढं सर्व असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, ज्ञानदेव जपतू करी सर्वज्ञ. जर तुम्ही त्यासारखं ज्ञानदेव जर केलं तर तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होते. किंवा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नाही तर आपल्याकडे काही लोक आपण म्हणतो आमच्याकडे महाराज लय मोठे, ते महाराज लय मोठे, किंवा आमके लय मोठे, तमके लय मोठे. का? ते म्हणजे गीतेचे एक 8 अध्याय त्यांच्या पाठी. गीतेचे किती अध्याय? सगळे 18. त्यातले किती पाठ? 1. म्हणून आमच्या गावातले हे मोठे महाराज किंवा काय असतात. ते म्हणले बाकीचे 17. ते म्हणले त्यांच्या बाबतीत 11. पण ह्या येतो म्हणून त्यांना हे आमच्या गावात तसं. इथे ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव. म्हणजे ते ज्ञानी यांचे कोण आहेत? राजे, गुरु आहे, महाराव आहे. आणि असे असणारे ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाचे कोण आहेत? प्रत्यक्षात लेखक आहेत. लक्षात. म्हणजे दयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोलणा करेल ते काय हे महाराज परिपाले. म्हणजे आपण ग्रंथाचं फल पाहिलेलं आहे, प्रयोजन काय आहे. नंतर ग्रंथकर्त्याची शक्ती किंवा सामर्थ्य किंवा त्यांचे काय ज्ञान आहे किंवा त्यांची योग्यता काय. अलग लक्षामध्ये जीवनामध्ये योग्यता आहे, ती योग्यता ज्ञानेश्वर महाराजांकडे असल्यामुळे ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव. ज्ञानदेव जपहा करीतो सर्व. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची सवय. हे तुम्हाला ते ब्रह्म लगेच काय होईल? प्राप्त होईल. असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा हा ग्रंथ आहे. आणि मग म्हणतात की या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने या जगातील याची आवृत्ती जीवांना ते सर्व सुख, म्हणजे मागाने सांगितले सर्व सुख जे प्राप्त झाल्यानंतर इतर सुखाच्या पाठीमागे तो लागणार नाही. त्यासाठी तुकाराम महाराज तुम्हाला मग उदाहरण सांगितलं की जिथे स्त्री त्यांचे चरित्र कलंकित करण्यासाठी पाठवले लोकांनी, पण त्या ठिकाणी महाराज जाई व मातेतून कधीच. बरोबर. आम्ही विष्णुदास तैशी लोक परावेणाऱ्या रुक्माई समान. म्हणजे या ठिकाणी त्यांना सर्व हे सुख प्राप्त झाल्यामुळे आता इतर सुखाची अपेक्षा राहिलेली आहे. पण माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे. बरोबर. ही प्रतिज्ञा करत असताना आपल्याला असा साहजिकच एक शंका मनामध्ये पुढे उभा राहते की माऊलींनी ही प्रतिज्ञा केली ती ही कुठं केली? मृत्यू लोकांमध्ये केली, संसारिकांच्या पुढे केली. बरोबर. काही सांगणारे जे आता काही ब्रह्मचर्य स्वामी जयंतीचा विषय वेगळा पण आहे, तेही आता समजा संसारिक आहेत. बरोबर. मग संसारिकाच्या पुढे जर प्रयत्न केले, जे संसार करतात, मग संसारामध्ये सुख आहे का? आपणच सांगतो संसार दुःखमुळे चहूकडे विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ किंवा आली या संसारात सुख नाही. म्हणजे संसारात जर सुख नाही तर ही लोक संसार समोर प्रतिज्ञा केली.
महाराज आपण सोडले तर आपण सगळे संसारिक आहोत जवळपास, बरोबर आहे की नाही? मग इथं ही प्रतिज्ञा केलेली म्हणजे कसं काय शक्य आहे? संसार तर दुःख मुळाचं कारण आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर ही प्रतिज्ञा केली कुठं? मृत्यू लोकामध्ये केलेली. आता मृत्यू लोक म्हटलं की बरं वाटतं ऐकायला. पुढचा शब्द काय बघा ना, मृत्यू. आणि तुम्हाला माहिती मृत्यू म्हटलं की सगळ्याची दाबे जणांना. म्हणजे राजा परीक्षितीच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. ज्यावेळी त्याला कळलं की 7 दिवसामध्ये कालरूपी तक्षक किंवा आपल्याला दंश करणारी आपली झालेली आपला प्रमाद किंवा चूक असेल, या चुकीमुळे आपल्याला जो शाप मिळालेला आहे, या शापामुळे 7 दिवसामध्ये आपण मारला. त्यावेळी महात्मा सुखाचार्य त्या ठिकाणी येतात आणि त्यांना मग ज्यावेळी भागवत कथा सांगायला 4थ्या दिवशी प्रश्न केला जातो की राजा, अरे 4 दिवस झालं उदपान जलपान अन्नपान तू काहीच करत नाही, एवढी भीती वाटते का? त्यावेळी राजा परीक्षिती सांगतो की महाराज नाही, आता मरण माझे म्हणून गेले मज केले जगा काळ काढ्यांना आता मरणाची, कारण 4 दिवस मी भागवत कथेचा अमृतपान करत आहे, त्यामुळे जलपान उदकपान अन्नपान याची मला त्याची गरज राहिलेली. हे सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर ही अवस्था त्यांना प्राप्त होते. सर्व सुख झाले, सर्व अलंकार आनंद निर्भय किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचे हृदयी बहुदशा, या अवस्थेवरती महात्मे जात असतात. पण ही प्रतिज्ञा केली ती मृत्यू लोकामध्ये केली, बरोबर आहे? संसारिकांच्या पुढे केली. संसारात सुख नाही आली, या संसारात सुख नाही कुठे. किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकचे वनाचे सवणी कैची सुख निद्रांची. म्हणजे जसं म्हटलं जातं की आपल्याला साधा डेकून सुद्धा झोपू देत नाही, पिसा झोपू देत नाही, डास झोपू देत नाही, पण आपण मच्छरदाणी म्हणा काहीतरी तिथं लावून वगैरे काहीतरी त्यालाच त्याच्यापासून संरक्षण करतो आपल्याला. पण डेकून हुशार, आपण मच्छरदाणी ते वर जातो, वर उडी टाकतो खाली करत आपल्या मच्छरदाणी, म्हणजे येतातच. त्यांना तर काय आवडतं. म्हणजे केवढाही कोल्हापूरचा पैलवान असला तो 1000 लोकांना जरी चितपट करतो, पण त्याला एक डेकून रात्रीचं त्या काय करतो 10 वेळा चितपट करतो. तो सांगतो अरे मी म्हणलंय, तू म्हणतो असेल तू म्हणलं, पण मी खट म्हणले. इथं मी तुला उलटा पालटा केली सोडणार नाही. किती त्याचा जीव घेत आहे आपल्या मानवी, किती म्हणजे त्याचं सामर्थ्य तिथं आहे. म्हणजे ही मृत्यू लोकात म्हणजे असं म्हणतात की मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अमित्रोणी इंगळाच्या. म्हणजे इंगळाचं जसं म्हणतो, इंगळ 2 अर्थाने वापरलं जातं. एकतर विस्तव, बरोबर आहे की नाही, दुसरा अर्थ आपल्याकडं विंचू. आणि विंचूचा कॅप्टन किंवा बॉस म्हणजे इंगळी मोठी असते बघा, काळी पावसाळ्यात कधीतरी दिसते. विंचू चावलं तरी एवढ्या वेदना होतात, काही गुदगुल्या होतात, तर ज्या चावलं त्याला दुसरा काय होतं. त्याची बॉस किंवा इंगळी त्याचं अंथरूण केलं, त्याच्यावर एखादा झोपलं, मी सुखाने झोपलं लागला भरायला सगळी, असं होणार नाही. मग प्रतिज्ञा केलेली ही मृत्यू लोकांमध्ये केली, संसारिकांच्या पुढे केली. तर एखादा असा प्रश्न विचारू शकतो स्वामी सारखा अभ्यासक, माऊली हे कसं काय शक्य आहे? आता अपवाद येऊ शकेल त्याच्यामध्ये समीक्षा करताना, बरोबर आहे. पण ही माऊलीने केलेली प्रतिज्ञा, माऊली म्हणतात बरोबर आहे तुमचं म्हणत असं असेल तर ठीक आहे. मृत्यू लोकात ही प्रतिज्ञा केली, संसारिकांच्या पुढे केली, हे मान्य. पण करत असताना असं म्हटलं की दिवस म्हटले की काय असतो? प्रकाश असतो. रात्र म्हटली की काय येतो? अंधार, बरोबर आहे की नाही. भारत पाकिस्तानची बाउंड्री समजा, पलीकडं काय पाकिस्तान, अलीकडं काय भारत. तसं माऊली म्हणतात की पूर्वी कधीतरी एखाद्याने वैकुंठी जावया तपाची सायास, आता पूर्वी काही एखाद्याने वैकुंठी जावे, पण आता ते आम्ही वैकुंठची केली आहे. आमच्या ध्यान साधनेने, आमच्या नामस्मरणाने, आमच्या भगवत कथेने, आमच्या ज्ञानेश्वरी पारायणाने, कथा कीर्तनाने, नामस्मरणाने या मृत्यू लोकांना आम्ही आता काय बोलले? वैकुंठ लोक बोलले. लक्षात भू वैकुंठ पंढरपूर, बरोबर आहे. ह्या मृत्यू लोकाला आता आम्ही मृत्यू लोक ठेवले, याचं काय केलं? रूपांतर केलं. जसं पाणी, पण पाण्याचं आपण बर्फामध्ये रूपांतर करतो. पाणी आपण पिऊन घेतो पोटातून, बरोबर आहे. पण तेच जर बर्फाचा तुकडा त्यांना फेकून मारला त्याला जखम होती. बर्फाच्या सुरेने लोकांना मारलेले काही काही लोकांनी, कळालंच कसं काय मारलं ते नंतर कळालं. इथं पाणी पडलं तर बर्फाचा सुरा केला तो पोटात गेला माणूस. आता मला माहिती 1 तासाने वगैरे बर्फाचा सुरा उतरून जाणार तर नाही आपोआपच. प्रूफ काय आहे तसं जरी हा मृत्यू लोक असेल, तसं बर्फाचं पाणी होतं हे खरं, पण त्याचं रूप पहिलं पाणी. तसं आता पहिलं तुमचं काय होतं समजा, इकडं पाकिस्तान होता, इकडं भारत होता, म्हणजे पलीकडे अंधार अलीकडे प्रकाश, तसं होतं. तसं आता मृत्यू लोक होता, मृत्यू लोकात सुख नाही, बरोबर आहे. पण आता या लोकांना आम्ही मृत्यू लोक ठेवला नाही. आता ज्याला माहीतच नाही कीर्तन प्रवचन तो म्हणणार हा मृत्यू लोकांची दुःखानेच भरलेले, पण नाही. आम्ही आमच्या साधनेने, आम्ही आमच्या तपश्चर्याने, नामस्मरणाने, संत महात्म्यांनी, कथा कीर्तनाने, भागवत कथेने आम्ही याला काय बोललोय? स्वर्ग लोक बोललोय, वैकुंठ लोक बोललोय, कैलास लोक बनलेलं आहे. म्हणून
आता वैकुंठ लोकात म्हणलं हे प्रतिज्ञा सत्य होणारच. वैकुंठ पंढरपूर म्हटले, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून म्हणतात की माऊली म्हणतात की पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुख सर्वभूती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई. सर्वांना ते सुख मिळणार आहे. कशाचे? या ग्रंथाच्या चिंतनाने, वाचनाने, मननाने, श्रवणाने, पारायणाने, त्याचा अभ्यास केल्याने, त्याची सेवा केल्याने ते सुख आपलं तुम्हा सर्वांना काय होणार आहे? या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा या ग्रंथाच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत महत्त्व सांगितलं, आपण ग्रंथाचंही प्रयोजन सांगितलेलं आहे. आता असं होते की मग सर्व सुख, आता लोक तर असं म्हणतात की आम्हाला सुख आहे. मग प्रश्न पडतो नेमकं की बॉस एखाद्याला सुख होते तर मग काय नेमकं? एखाद्याला सुख होते म्हणजे काय? तो एक तर खोटं बोलत असेल, नाही तर करणारा वारकरी संत असेल, महात्मा असेल, बरोबर आहे की नसेल तर तो खोटं बोलत असेल. खोटं बोलत नसेल तर तो वारकरी असेल. वारकरी नसेल तर मग त्यांचा संसार तरी मुळात काय झाला असेल? परमार्थ रूप झालेला असेल जर संसारिक असेल तर, बरोबर आहे. मग एखादा खोटंही बोलत नाही समजा, तो वारकरी बी नाही, बरोबर आहे की नाही. मग कसं काय शक्य आहे? बरोबर आहे की नाही. तर याचा अर्थ असा होतो की जसं आपण पंढरपूरला दूध घेतो, गावाकडे दूध घेतो, पण पंढरपूरला दूध घेतल्यानंतर एकदम पातळ असतं बघा. गोड बोललं तरी त्याला काहीच होत नाही. आपलं गावाकडे गोड बोललं की त्याला लगेच कलर होतो, मातीत लगेच टाकलं की लगेच दिसतं. मग त्या लोकांना विचारलं का हो तुम्ही दुधात पाणी टाकता का तुमच्या म्हशी जास्त वेळ पाण्यात बसतात जास्त दूध पातळ होतं? म्हणजे तसं नाही, आम्ही पाण्यात दुधात पाणीच टाकत नाही. काय म्हटलं स्वामीजी? दुधात आम्ही पाणीच टाकत नाही. म्हणजे तुम्ही करता काय? काय ना म्हणलं आम्ही सोपे, ज्यावेळी धार काढायला येतो त्यावेळी बादलीतच पाणी घेऊन जातो. आम्ही काय करतो? बादलीतच पाणी घेऊन जातो, मग त्याच्या दारात येतो. बरोबर आहे. दुधात पाणी टाकले का? कशात काय? पाण्यातच दूध टाकले. तसं संसारात सुख नाही, पण लोक जर समजत असतील तर त्यांचा संसार हा परमार्थ रूप झालेला. संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये, कथा कीर्तनामधून, चिंतनामधून, नामस्मरणामधून आपलं जर जीवन बदललेलं असेल, अलग अलग परमार्थमय झालेलं असेल, तर माऊलीची प्रतिज्ञा आता हा मृत्यू लोक राहिलेला नाही. आपलं जीवनही संसारिक, आपलं परमार्थ रूप जीवन झालेलं आहे, आपला संसार परमार्थ रूप झालेला आहे, बरोबर आहे ना. आपण एका विशिष्ट अवस्थावर, बोधावर पोहोचलेलो आहोत. त्यामुळे माऊली म्हणतात आता ही प्रतिज्ञा इथं तरी व्हायला काहीच हरकत नाही, बरोबर आहे की नाही. पण सर्व सुख जर संसाराच्या बाबतीत म्हटलं तर लोकांना ते मिळतं का? एक आहे ते एक नाही, एक आहे ते एक नाही. म्हणजे निसर्गाचा नियम तुम्हाला माहिती, जो एखादा गोडाऊन खरेदी करू शकतो तो 50 किलोची गोणी उचलू शकतो, आणि जो 50 किलोचे 2 पोते नेऊ शकतो, 100 किलो पाठी नेऊ शकतो, ते एका वेळी गोडाऊन खरेदी करू शकत नाही. निसर्गात अपूर्णता आहे. पाठीव झोपले तर पोटवर राहतं. तर बघा कोणी पाठीव झोपले पोटवर राहतं, एखादा म्हणत तसं मग तू वेडा झाला म्हणायचं, तुझं काही हे अंगावर झोपलं तर एक अंग उघडं. निसर्गाचा नियम आहे, अपूर्णत्व आणि रात्र आहे दिवस नाही, दिवस आहे तर रात्र नाही. तसं पण इथं मात्र आता आम्ही काय केलं आहे, हा वैकुंठ लोक बनला आहे, स्वर्ग लोक बनला आहे. आणि आमच्या भक्तीने, चिंतनाने, नामस्मरणाने, साधनेने, महाराजांच्या बोधाने, त्या प्रबोधाने आम्ही इथपर्यंत त्या अवस्थेपर्यंत आता जाऊन पोहोचून माऊलीची प्रतिज्ञा या ठिकाणी घेतली. पुढती या ग्रंथ सर्वभूती सर्वसुखी संपूर्ण होईल हे सांगत असताना की हे सर्व सुख प्राप्त झाल्यानंतरची ही अवस्था. तिथं काही वेळा काही लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे संपत्ती येताना दिसते, पण सुख मिळत नाही. योगक्षेम आम्ही म्हणजे तुम्हाला एकतर संपत्ती प्राप्त झाली पाहिजे, नंतर त्याचा विनियोग चांगल्या कामासाठी पहिली तर प्राप्तच होत नाही, बरोबर. बऱ्याच लोकांना गरीब असतात बिचारे, मग त्यांना संपत्ती प्राप्त झाली पाहिजे. त्या संपत्तीपासून पुढे दानधर्म घडला पाहिजे, त्याच्यापासून पुण्य आपल्याला मिळालं. पण असं घडताना दिसत नाही. याचं कारण असं की बऱ्याच वेळा संपत्ती येताना तिचा मार्ग वेगळा असतो. आपल्याला म्हणतो ना, हापापाचा मार्ग हापाप होत असतो. यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की जसं एका बाजारामध्ये घोडा शेतकऱ्यांनी आणला होता. तिथं तो चोर आला आणि चोर असणारा त्यांनी पाहिलं की घोडा आहे, शेतकरी हा घोडा, याला फसवायला काय हरकत नाही आपल्याला. मग त्याच्याकडे तो गेला आणि म्हटलं केवढ्याला द्यायचं आहे घोडा? घोडा तर खूप देख नाही, रुबाबदार आहे. तो म्हटलं एवढी किंमत आहे घोडा. तो म्हणला त्याच्यापेक्षा मी डबल पैसे देईल, फक्त तुम्ही काय करा मला घोडा. पण मला एक चक्कर मारून त्याला वाटलं आपण किंमत मागायच्या डबल किंमत मिळायला लागली, नफा मिळाला. शेतकरी बिचारा भावडा आपलं भावनिक म्हणला जा घेऊन एक चक्कर मारून आणतो मी, येताना लगेच आहे का नाही. जे गेलं ते गेलं. ते चोर होतं, चोर परत येत असतो. भामटा बदमाश कधी परत येतो का? मावाली बनवायला चालेल असतो, बरोबर आहे की नाही. त्याची म्हणजे वरवर मायन उपाय झोपायासारखं असतं थोडं त्याचं. तो बोलतोय पण तो फसवण्यासाठी बोलतोय. तो काय परत आला दुसऱ्या दिवशी तो घोडा त्यांनी दुसऱ्या बाजारामध्ये उभा केला विकण्यासाठी. लोकांच्या पुन्हा नजरा त्या घोड्यावर. घोडा देखणं होता रुबाबदारानं.
चांगला तेजस्वी होता. प्रत्येक जण विचारलं घोडा द्यायचे, हा एवढ्या किमतीत द्यायचे, एवढ्या द्यायचे. शेवटी काय झालं माहिती आहे का, संध्याकाळी शेतकऱ्याला विचारलं बाबा तुला काय काय म्हणलं नाही घोडा चोरला गेला, पण हा दुसऱ्या बाजारात गेला तर यांनी फासता कामा आहे का? फासता कामा नाही. त्याला यांनी फसून आणलाय ना. तिथं उभा राहिल्यानंतर त्याला तसाच दुसरा भेटला. बोलता 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 तो म्हटला मला पण एक राऊंड मारून द्यावा लागेल. आता याला अनुभव होता पहिला, तरी तो म्हणला एक राऊंड बरं मारा, पण डबल देणार किंमत ना तुम्ही द्या मला. नाही तुम्हाला विश्वास माझी चपला जोडे राहू दे बाई, चपला ठेवली आम्हाला जोडे ठेवले तिथं. हा घोडा राऊंड मारायला गेला. कोण? दुसरा चोर आकाश माठ. तो घोडा घेऊन येईल का इथं? परत येणार नाही. तुझे गेला ती कायमचाच गेला, अजून आलेला नाही. सांगा तुम्ही पदायचा तो गेल्यानंतर संध्याकाळी त्याला विचारलं का रे बाबा किती नफा झाला, केवढ्याला घोडा होता, केवढ्याला विकले. लोक विचारत नाही बाजारात काय व्यवसाय कांद्यात वगैरे तुम्हाला काय काय नफा झाला. तू म्हटलं झाला नफा. म्हणला काय? आणला तेवढ्यालाच गेला, आणला तेवढ्यालाच गेला. लोक म्हणायचं आणला तेवढ्याला, केवढ्याला घेतला होता. तो म्हणला काय सांगायचं, काहीच नफा झाला नाही. झालाय म्हणला थोडा, आणला तेवढ्याला, मला चोरून आणला होता, चोरून गेला. पत्रात काय पडलं नफा. ते म्हणला हे काय जोडी एवढी. म्हणजे हापापाचा एखाद्याला लॉटरी लागती, पण लागल्याबरोबर त्याला कळलं किती कोटीची, असं करून लगेच तू तिथे मेला जागे. म्हणजे सत्ता येते तर संपत्ती राहत नाही, संपत्ती येते तर सत्ता राहत नाही, पैसा येतो तो राहत नाही, मनुष्य राहत नाही. म्हणजे एक आहे तर एक दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही ज्याला म्हणतो. अशा पद्धतीने अवस्था या मृत्यू लोकांमध्ये होत असते. आणि म्हणून या ठिकाणी हे सुख भोगणं, हे सर्व सुख भोगणं तसं अवघड आहे. पण संत महात्मे या अवस्थेवर गेलेले असल्यामुळे या ठिकाणी महाराज म्हणतात की पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती. त्रिवार सांगितलं, खात्रीने सांगितलं, शाश्वतीने सांगितलं. एखादं काम केलं की बघा बरं काम झालंच पाहिजे. मग मी सांगितलं तसं त्रिवार आपण शपथ घेतो किंवा प्रतिज्ञा करतो, मी करणार तसं मग किंवा तुला एकदा सांगतो, दोनदा हे बघ, तिसऱ्या वेळी मग नाही बघ काय ते. त्यावेळी आपण शाश्वती, माऊलीने जशी प्रतिज्ञा केलेली, शाश्वती दिलेली की पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. आपल्याही जीवनामध्ये कदाचित आपल्याकडे संपत्ती असेल नसेल, त्यांनी पुण्य होईल की नाही हे मला माहिती नाही. पण एक करू शकतो, आपण रोज हरिपाठ म्हणणारी म्हणजे देवाची याद्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आपल्या जीवनामध्ये जरी संपत्तीने पुण्य कमवता आलं तर आपण पुण्याची हीच संपत्ती आपण कमवू शकतो की नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये सर्व शक्ती करलेली असं म्हटलं जातं की आमचे परमपूज्य आदरणीय हे भक्तपरायण हंसराज स्वामीजी यांच्या माध्यमातून आणि वंदनीय माताजी भारती माताजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. चाललेला अखंड हरिनाम सप्ताह एकल्याचा नव्हे खेळ मनोवनी मेळ म्हणतात. एकट्याची साधना केली बाबा कुणीही करू शकतो. कोरोनाच्या काळात भरपूर केली आपण, बरोबर आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सामूहिक साधनेची शक्ती, ताकद. कारण आता हे लोकशाहीचं राज्य आहे, याच्यामध्ये पण सुद्धा कशाला आहे, लोकसंख्येला बहुमताला महत्व, लोकांना महत्व. तसंच साधनेमध्ये सुद्धा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून या ठिकाणी आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा कशी होईल, या सप्त्यात जास्तीत जास्त हातभार कसा लागेल. त्या संघाचं एक वाक्य आहे, आम्ही तुमच्यासाठी काय करणार नाही पण तुम्ही आमच्यासाठी काय करणार. लक्षामध्ये मी एक सांगत असतो की ही कथा कीर्तनं मंदिरं ही जी स्थानं असतात ही कशाची असतात तर आपले मनोबल आयुर्बल वाढवण्यासाठी असतात. आपली शक्तीस्थानं असतात, ऊर्जेची स्त्रोत असतात. आणि इथं येऊन जसं आता तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता, बरोबर आहे. मोबाईल जास्त वापरल्यावर काय होतं, बॅटरी त्याची डिस्चार्ज उतरतील. आपल्या भाषेमध्ये डिस्चार्ज, आपण त्याला काय करतो पुन्हा रिचार्ज चार्जिंग करतो, बरोबर आहे की नाही. तसे ह्या आपल्या बॅटरी आहेत. आपण संसारात वापरून काय होतात, स्वामीजींचं नाही आपलं म्हणतो आपण सोडून आपल्या बॅटरी संसारात वापरून आपण काय होतो, डिस्चार्ज होतो. आपण जास्तच वापरतो. लोकांना जमत नाही किती पाहावं हेच कळतो. रात्र दिवस पाहतात, डोळे सुटतात, वेळच नाही त्यांच्यामध्ये. म्हणून काय केलं की बाबा ती बॅटरी काय होती, त्याची डिस्चार्ज होती. आणि डिस्चार्ज झाल्यावर पुन्हा काय करायची असते, चार्जिंग करायची. तसं आपल्या ह्या बॅटरी सर्वांच्या संसारात वापरून डिस्चार्ज होतात. अलग लक्षात. मग हे चार्जिंग करायची स्थानं कुठे, मठ मंदिरं, कीर्तन, भजन, कथा, श्रवण, पारायण, कीर्तन, नामस्मरण, हे एकत्रित सोहळ्यांचं आयोजन केलं जातं.
त्या सोहळ्यामध्ये आपण प्रत्येकाने आता चार्जर आणलेला आहे, बरोबर आहे की नाही? तो इथं लावायचा, कथेच्या याला शेवीत लावायचा, वाढायला लावायचा, कोणी पाणी द्यायला लावायचं, कोणी काय मदत आर्थिक असेल सामाजिक काय जे जे करता येईल. इथं येऊन फुकट राहायचं नाही. जो जास्त काम करेल स्वामीजी तुम्हाला सांगतो त्याची बॅटरी जास्त चार्जिंग, बरोबर आहे की नाही? त्याला कोरोनाची भीती नाही. यांच्या सर्वांच्या बॅटरी चांगल्या चार्जिंग येत, म्हणून तर तुमच्या माझ्या सकट आमचे बरेच महाराज पण गेले काही काही कोरोनामध्ये, बरोबर आहे की नाही? आपल्या बॅटऱ्या चांगल्या आहेत म्हणून आपण इथपर्यंत टिकलो. हा सोहळा हा सप्ताह पाहायला आळंदीत आपण आलेलो आहोत. किती कमवलं तरी संसार सुखी आएगा सो जाएगा, त्याला तिथं राहणारे सुखी आपल्याला जवळ. म्हणून या ठिकाणी जेवढी आपल्याला सेवा तो त्यांचा सप्ताह नाही, ते निमित्त आहे, मार्गदर्शक येतं. रस्त्यावरची बोर्ड कधीही रस्ता सोडून पुढे जात नाही, तिथेच असतात. इथून नगर इतकं किलोमीटर तितकंच किलोमीटर असतं, ते आपल्यासाठी असतं, बरोबर? तसं शिक्षक गुरुदेव आपल्यासाठी सांगत असतात. चालायचं असतं आपल्याला, आपण त्यांच्याकडे बघा, आपण त्यांच्या फक्त मार्गदर्शन पुढे जायचं असतं. आणि म्हणून स्वामीजीच्या माध्यमातून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह जे माऊलींना सुख मिळालं, जे तुकाराम महाराजांना मिळालं, जे उत्तरकालीन सगळ्या संतांना मिळालं, ते आपल्याही जीवनामध्ये मिळालं. जो त्यांना ब्रह्मानंद मिळाला, जो साधनेचा आनंद मिळाला, तो आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. आणि तो घेऊन पुढे आपल्या बॅटऱ्या सगळ्यांनी काय करायच्या, राहिल्या काय काय चार्जिंग करायच्या, म्हणजे तुम्ही लगेच घेऊन हात नाही लावायचे इलेक्ट्रिकला. म्हणजे आपले काम सेवा कशी करता येईल, आपल्याला काय कसं जास्तीत जास्त करता येईल. आणि म्हणून माऊलीची ही प्रतिज्ञा ठिकाणी की पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व होती संपूर्ण व्हायची. आपला वेळ संपलेला आहे. स्वामीजींनी या ठिकाणी सेवके सांगितलेली करावी ती कामी येते होतो पण कामा नाही. काल मी खूप लांब म्हणजे वार कोपरगावच्या पुढे रात्रीचाच प्रवास करून जवळजवळ 3:30-4:45ला घरी आलो होतो. त्यामुळे आज जरा निवांत होतो, सुट्टी असल्यामुळे. रोजचं सकाळीच जावं लागतो कॉलेजला. म्हणून पण सेवके सांगितलेली करावी ती कामं येते होतो पण कामा नाही. म्हणून या ठिकाणी सर्व देवरूपी श्रोत्यांची स्वामीजी बरोबर आताजी बरोबर दर्शन घडलं आपलं सर्वांचं. भगवान करू आपल्याला सर्व चांगलं आरोग्य देऊ. आणि या ठिकाणी मला सांगितलं तसं आपली जास्तीत जास्त सेवा घडू. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता आपल्या सर्वांनी बॅटरी आहे अशा चार्जिंग करून द्यायचं ना. गावात गेलं तरी पॉवरफुल चालल्या पाहिजे. कसला आजार नको, सर्दी नको, पडसं नको, काहीच नको, बरोबर? कोरोना तर लांब राहायला पाहिजे. पुन्हा एकदा माऊलीच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. कुंडली